बऱ्याच जणांना चहासोबत खाण्यासाठी काहीतरी हवं असतं, तर चहासोबत खाण्यासाठीच आज आपण मैदा अजिबात न वापरता गव्हाच्या पिठाची अतिशय खस्ता अशी मठरी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही गव्हाच्या पिठाची मेथीची खस्ता मठरी कशी बनवायची ते बघूया। अगदी खुसखुशीत अशी ही मेथीची मठरी तयार होते। ही मेथीची मठरी बनवण्यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता। आता या गव्हाच्या पिठामध्ये मी 2 टेबलस्पून कसुरी मेथी घातली, 1 टीस्पून ओवा घातला। ओवा हाताने क्रश करून घ्यायचा आणि यात घालायचा। आता यात चवीनुसार मीठ घालायचं। अर्धा टीस्पून क्रश करून घेतलेली काळी मिरी घ्यायची। यात 2 टेबलस्पून तेल घालायचं। तेलाऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून तूपसुद्धा घालू शकता। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। हे सगळं साहित्य एकत्र करून झाल्यानंतर यात अर्धा टीस्पून हळद घालायची। हळद घातल्याने या मेथीच्या मठरीला कलर छान येतो। आणि परत एकदा हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आता हे सगळं साहित्य एकत्र करून झालेलं आहे आणि हातात घेतल्यानंतर या पिठाच्या छान अशा मुठी तयार होत आहे। म्हणजे आपण जे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण घेतलं ते अगदी परफेक्ट आहे। आता यात घालूया आवश्यकतेनुसार कोमट पाणी आणि याचा डो तयार करून घेऊया। कोमट पाण्याऐवजी तुम्ही नॉर्मल पाणीसुद्धा घालू शकता। कोमट पाणी घातल्याने मठरी अतिशय क्रिस्पी तयार होते, त्यामुळे मी इथे कोमट पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर कोमट पाणी घालायचं नसेल तर तुम्ही नॉर्मल पाणीसुद्धा घालू शकता। आता हे मठरीचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। हे पीठ मळून झाल्यानंतर यावर एक स्वच्छ कपडा किंवा झाकण ठेवून याला साधारणतः 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं। 10 ते 15 मिनटं झालेले आहे आणि हा मठरीचा डो व्यवस्थित असा सॉफ्ट झालेला आहे। परत एकदा याला व्यवस्थित मळून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं या पिठाला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याच्या मठऱ्या तयार करून घ्यायच्या। पोळपाट घेऊन या पोळपाटावर मळलेलं पीठ परत एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आणि नाईफ घेऊन याचे 4 तुकडे करून घ्यायचे। यातला एक तुकडा घेऊन परत याला व्यवस्थित सॉफ्ट करून याचे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी इथे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। यातलाच एक छोटा तुकडा घ्यायचा आणि याला चपातीप्रमाणे लाटून याची मठरी बनवून घ्यायची। तर अशा प्रकारे बेलनच्या सहाय्याने चपातीसारखी पातळ अशी छोटी चपाती लाटून घ्यायची आणि मठरी बनवून घ्यायची। आता ही चपाती लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं किंवा हाताच्या सहाय्याने याला तेल लावून घेऊन याची मठरी तयार करून घ्यायची। तर बघा मी इथे एका स्पूनच्या सहाय्याने तेल लावून घेतलं। हाताच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही तेल लावून घेऊ शकता। परत एकदा हळूवार या मठरीला लाटून घ्यायची आणि याच्या सगळ्या कडा व्यवस्थित प्रेस करून बंद करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे या काटेरी चमच्याच्या सहाय्याने याला होल करून घ्यायचे, म्हणजे मठरी जास्त फुगणार नाही। आता अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा मठरी बनवून घेते। ही मठरी लाटून झाल्यानंतर मी बोटाने या मठरीला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आणि बोटाच्या सहाय्याने या मठरीच्या कडा प्रेस करून बंद करून घेतल्या आणि बेलांनी थोडंसं लाटून घेऊन काटेरी चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे होल करून घेतले। आता ही दुसरीही मठरी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे आपण सगळ्या मठऱ्या तयार करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या मठऱ्या बनवून घेतलेल्या आहे। दिसायला अगदी मार्केटमधून आणतो तशाच दिसतात। आता या सगळ्या मठऱ्या आपण तळून घेऊया। या मठऱ्या तळण्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता या सगळ्या मठऱ्या या तेलामध्ये तळून घ्यायच्या। गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि या मठऱ्या दोन्ही बाजूने या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या।
एका बाजूने या मठऱ्या व्यवस्थित शिजलेल्या आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा या मठऱ्या व्यवस्थित शिजवून घेऊया। तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी या मठऱ्या व्यवस्थित पालटून घेतलेल्या आहे आणि आता या मठऱ्या क्रिस्पी अशा तयार झालेल्या आहे। सगळ्या मठऱ्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया। अगदी खस्ता अशा या आपल्या मेथीच्या मठऱ्या तयार झालेल्या आहे। जसे आपण बाजारातून आणतो त्याचप्रमाणे अगदी खुसखुशीत या मठऱ्या तयार होतात। या मठरीला तुम्ही 1 ते 2 महिने एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।